क्रिकेटचा विचार केला तर पाहूया इथं मात्र कशा प्रकारे धावा बनल्या जातील। एका बाजूला आपण पाहतोय जे गावदेवी काटेई वर्सेस न्यू तुफान पिंपलाज। पहिला चेंडू पाहूया। यावेळेस हलक्या हाताने खेळून काढल्या आपल्या फॉलोथ्रूमध्ये कलेक्ट केले गेला आहे। कुठल्या प्रकारची धाव नाही आहे। अतिशय वेगवान चेंडू आपण जर पाहिला तर हाताला होता रतिलाल यांनी आणि आपला स्ट्रोक जो आहे तो आपण पाहतोय सुभाष यांनी चेक केलं गेलं। पुढील चेंडू पाहूया। पुन्हा एकदा हाताळण्यासाठी तयार होते गोलंदाज या ठिकाणी। आता मात्र ऑन साइडला खेळून काढलेला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बट एक धाव कंप्लीट केली। दुसरीचा प्रेशर हा ना तालमेलची कमी परंतु आपण पाहतोय फेकी कुठेतरी वाईटिश पाहायला मिळाली। दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। 2 धावांनी या ठिकाणी आपण पाहतोय अकाउंट ओपन केलं जाते सुभाष यांच्या माध्यमातून। सुभाष आणि अरुण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रतिलाल गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतंय। 2 चेंडू टाकून झाले 2 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत। फर्स्ट इनिंग मैदानाच्या आतमध्ये। पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला क्षेत्ररक्षक येईल दुरून डीप मधून पाहूया थोडंसं पंबलिंग पाहायला मिळाली। दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातात पूर्ण केल्या जात आहेत। 4 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते। निश्चित रजनी क्रिकेटचा आपण जर विचार केला तर जास्त मोठे फटके खेळण्यापेक्षा जेवढे तुम्ही ग्राउंड फटके खेळाल तेवढा तुमचा धाव संख्या बऱ्यापैकी चांगली दिसेल। मध्येच एखाद 2 मोठा फटका आल्यानंतर धावफलक जे आहे तो 40+ धावसंख्या निश्चित लागेल। यावेळेस क्या बात आहे घर खुलं ठेवलं चोरी होणार यू मिस आय डेफिनेटली हिट दांडी गुल फलंदाज बाद होत आहे बोल्डच्या स्वरूपात। गावोगावीचे क्रिकेट पथक अरे गावोगावीचे क्रिकेट पथक आले क्रिकेट खेळियो खेळाया आले क्रिकेट खेळियो खेळाया। भिवंडी न्यू 40+ आयोजनात चषक जिंकायला भिवंडी न्यू 40+ आयोजनात चषक जिंकायला। न्यू फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय राकेश येतोय फलंदाजी करण्यासाठी। आपण पाहिलं तर ऑफ साइडला घुसून मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो असफल। विकेटचं पतन पहिला गडी बाद सुभाष पाहायला मिळतोय 4 धावांवरती 4 चेंडूंचा सामना केला। रतिलाल गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडू निर्धाव त्यानंतर बॅक टू बॅक डबल त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना एक चांगला गडी बाद केला गेला आहे। राकेश येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या ओव्हरमध्ये हा पहिला गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी प्रेशर असेल फलंदाजीवरती पाहूया तो दिसतोय का। यावेळेस पाहतोय आपण टॅप करण्याचा प्रयत्न होता इथे तालमेल पाहायला मिळालं नाहीये कलेक्शन झालं नाहीये अन्यथा इथेही मला तरी वाटतं राकेश यांना कुठेतरी धोका निर्माण झाला असता। निर्धावची झाली सांगता शेवटचा चेंडू या ओव्हरमधील धावसंख्या 4 एका गडीच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळते। 15 मूर्ती काल्हेर पवनपुत्र वडपे आणि एकता स्पोर्ट्स सारेंगाव आणि जोशी 11 भादवड अशा मॅचेस अजून बाकी आहेत पाहूया। या ठिकाणी आपण पाहता मिस फील्ड याला म्हणतात टांगा पलटी आणि घोरे फरार चौकार। चौकार आणि षटकारांची चाले आतिषबाजी बॅटिंग आणि बॉलिंग
खेळाडू आजी माझी. प्रताप पाटील मनोहर जोशी, प्रताप पाटील मनोहर जोशी. चांगली धून बनवलेली आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमाने चाचणी स्पर्धा आयोजन केलेली आहे आणि त्याच्यावरती हा गीत सादर केलं. क्या बात आहे. पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट झालं. 8 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू खूप चांगला हाताला होता परंतु क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळाली आणि चेंडू फरार झाला सीमारेषे बाहेर. चौकार आला. धावसंख्या लागली 8 या अंकावरती. धावा तुम्ही किती बनवता त्यापेक्षा तुम्ही किती वाचवता हे खूप महत्वाचं असतं. सन्मान्य शंकरजी माली उद्योजक भाटाले गावचे आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती. ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज तयार होत आहेत. तुषार गोलंदाजी मार्क वरती. हा गोलंदाज चांगला आहे. पाहूया. कागदोपत्री म्हटलं तर कामगिरी चांगली आहे बट वर्तमान काळामध्ये काय कामगिरी होते याला खूप महत्व असतं. झालं गेलं ते सोडून चांगलं काम करायचं असतं. यस आपण जर ग्राउंड मध्ये पाहिलं तर धुराचा सावट आहे. आजूबाजूला जी कचरपट्टी आहे ती संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चित आयोजकाला विनंती आहे की तिच्यावरती पाणी मारून तिला विझवणं गरजेचं आहे. कारण रजनी स्पर्धेमध्ये या गोष्टीचा खूप व्यत्यय येतोय आणि त्या व्यत्यय सारण्यासाठी कुठेतरी काळजी घेणं गरजेचं आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे. पाहूया. मिडगोटच्या रिझन मध्ये डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एकदा कंप्लीट केले. दुसरीची मागणी घातक ठरू शकते का बट आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांनी स्कोर कार्ड आपण पाहतोय धापलकावरती 10 या अंकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लाईव्ह आपण पाहू शकता ओम फोटोच्या माध्यमातून साफ सुथरा टेलिकास्ट. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर सुसज्ज असं आणि सर्व काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून चांगल्या पाहायला मिळत आहेत. लाईव्ह वाले आजवर पाहिले तर भरपूर झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत बट काम कोणाचा चांगला हे पाहणं गरजेचं असतं आणि ओम फोटोचं तर खूप चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण पाहतोय फटका चांगला सजवला गेला. चेंडू मात्र फरार झाला सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. तशी नशियत देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू यावेळेस मात्र इथं चांगला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावीचा प्रयत्न होईल का या ठिकाणी नाकारलं गेलं. एकच धाव एकापेक्षा अधिक काय नाही आहे. धावसंख्या 15 या अंकावरती आपण पाहतोय. 4 षटकांच्या मित्र हे सर्व सामने खेळवले जातात. फास्टेस्ट क्रिकेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्त धावा कुठणं गरजेचं असतं कारण पॉवर प्लेचं षटक असतं. त्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि आपण पाहतोय कालच्या दिवसापासून दिवसा रण बनतायत पण रजनी क्रिकेट अर्थात रात्रीमध्ये धावा कुठेतरी कमी बनतायत. जेवढं तुम्ही ग्राउंड शॉट खेळाल तेवढं धावसंख्या बनली जाते. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस चेंडूचा पाठलाग करणं पडलं निश्चित परंतु अंदाज लावता आला नाही आहे आणि निर्धावची या ठिकाणी होते सांगता. राकेश पाहतोय स्ट्राईक एंडला पनामा कॅप परिधान केलेला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फुल टॉस होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय कव्हरच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावपट्टीवरती धावणार हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने आपण पाहतोय या 2 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर मेंटेन ठेवलेलं आहे. स्फूर्ती दिसते कारण 1 धाव आरोग्य
आरोग्यासाठी याच्यासाठी चालू केलेला हा 40 प्लसचा खेळ मित्र पाहायला मिळते, परंतु आजवर या क्रिकेटमध्ये आपलं नाव कोरत असताना पाहायला मिळते 40 प्लस 40 चेंडू. यावेळेस हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं होते कंप्लीट. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 1/17. सुरुवातीच्या काळामध्ये या क्रिकेटला अर्थात 40 प्लसच्या क्रिकेटला हास्यास्पद म्हणून पाहत होते, परंतु आज या क्रिकेटला एवढी पसंती दिली जाते की रेग्युलर क्रिकेटपेक्षा चांगल्या टुर्नामेंट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आनंद एन्जॉय याच्यासाठी खेळला जातोय. आपण पाहतोय की वर्षभरातून एक चाचणी स्पर्धा सर्वजण एकत्र येऊन खेळतात. जसा कुंभमेळा होतो तसा क्रिकेटचा या ठिकाणी कुंभमेळा भरला जातोय आणि एक एन्जॉयसाठी एक आनंदासाठी ट्रिप केली जाते. जसं दमण दौरा असेल, गोवा दौरा असेल, महाबलेश्वर दौरा असेल, असे दौरे करून एन्जॉय केला जातोय आणि आनंदासाठी क्रिकेट खेळला जातोय. एन्जॉय आणि आनंदासोबत आपलं आरोग्य सुधारतं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मी मॅचला जाईन, मी जिंकेन ती बाब नंतरची राहिली, पण मी प्रॅक्टिसला जाऊन माझं आरोग्य सुधारेन ही महत्त्वाची बाब राहते. आदिती 11 न्यू तुफान पिंपलास आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना जय गावदेवी काटे फलंदाजी करताना पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती. चला खेळायला लवकर सुरुवात करायची आहे. आपल्याला जो वेळ दिला असतो ना 20 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं, 4 षटक कंप्लीट करणं, त्या वेळामध्ये आपण केलं पाहिजे, कारण ही आपली स्पर्धा आहे. त्या अनुषंगाने या वेळेस पाहतोय आपण अंबादास अतिशय वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत होते. वेगाला काही नियंत्रण ठेवता आलं नाही आहे. पंचांचे हात समांतर अवांतर धावेची या ठिकाणी खून केली जाते वाईटच्या स्वरूपात. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 3रं प्रगतीपथावरती. पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल, म्हणजे अजून एकही चेंडू झालेला नाही आहे या ओव्हर मधील. अंबादास पुन्हा एकदा टर्न होत आहे. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला गेला, हवेमध्ये आहे चेंडू, इथं मात्र चुकी पाहायला मिळत नाही आहे आणि झेलच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज होतय बाद अरुण.
पुढील चेंडू हाताळण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा होतोय तयार. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पाहतोय आपण दिशा दिलेली आहे कव्हरच्या रिजनला. इथं मात्र चेंडू अडवला जातोय. थोडंसं पंबलिंग पाहायला मिळते. चेंडू काय हातामध्ये सापडत नाही तोपर्यंत एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन होते. पुन्हा एकदा 2 धावा धापलकावरती. 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय कंजूस गोलंदाजी होते. खास करून आपण पाहिलं तर आजच्या रजनीमध्ये सुद्धा अंबादास ही चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडू स्मेअर मारा पाहायला मिळाला होता. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळली गेली आणि धावांवरती अंकुश राखून आहेत. यावेळेस पाहतोय पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या रिजन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. क्षेत्ररक्षक जातोय त्याच्या मागे. चेंडूला उचलला जातोय. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या गेल्या. 1 शॉट. क्या बात है. अति घाई संकटात नाही. आसमान से गिरा और खजूर पे अटका अशी परिस्थिती झाली आपल्याला. 2 धावा होत्या तिथे एकच धाव गणली गेली कारण 1 शॉट आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या 24 या अंकावरती पाहायला मिळते. 3 षटक कंप्लीट झाले. 8च्या सरासरीने आपण पाहतोय 2/24 धावसंख्या धापलकावरती जमा केली. शेवटचं अंतिम षटक ज्यांना म्हटलं जातं हाणामारीचा ठोसा ठोशीचा. या षटकामध्ये 10 ते 12 जरी धावा आल्या तर एक चांगला स्कोर मित्र आपल्याला पाहायला मिळेल. रमाकांत यावेळेस पाहतोय आपण कार्पेटच्या साहाय्याने पुन्हा एकदा मिडगटच्या रिझन मध्ये जातोय. या ठिकाणी पाहतोय आपण दुसरी धावीचा घातक प्रयत्न ठरू शकतो बट अतिशय वेगाने ही धाव कंप्लीट करताना पाहायला मिळाली. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने 26 या अंकावरती धावफलक जाऊन पोचलं जाते. जेवढे तुम्ही ग्राउंड फटके खेळाल निश्चितच तेवढ्या तुमच्या धावा स्कोर कार्ड मध्ये चांगल्यापैकी ऍड होतील. आपण पाहतोय कारण वातावरण एकदम थंड आहे. त्या कारणास्तव हवाई सफर करण्यामध्ये दिक्कत निर्माण होते. तसंही ग्राउंडमध्ये आपण जर पाहिलं तर धुराचं सावट आहे. याच्यावरती सुद्धा नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याचा परिणाम लाईव्ह वरती सुद्धा होते आणि खेळाडूंवरती सुद्धा होते. या वेळेस मात्र फटका चांगला सजवलेला आहे. पाहूया काय घडतंय. आणि या ठिकाणी झेल सुटलं गेलं आहे. पंच पहिल्या चेंडूवरती किती धावा होत्या? 1 की 2? यस धावसंख्या पुढे सरकते 29 या अंकावरती.
या वेळेस मात्र चांगला फटका खेचला आहे. क्या बात आहे. चेंडू जातो सीमा पार. बिगिट षटकार. धावसंख्या आपण पाहतोय धापलकावरती 35-35 लागल्या गेलेत. पूर्ण इनिंग मध्ये आपण पाहिलं तर सिंगल डबलचा खेळ खेळला. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं एक मोठा फटका आल्यानंतर स्कोअर कट कसं जरा मजबूत वाटतं. उर्वरित चेंडूंमध्ये अजून एखादा आता मोठा फटका जरी आला तर चित्र काही वेगळं पाहायला मिळेल. ती क्षमता आहे. पाहूया. महेश पुन्हा एकदा तयार होतोय स्ट्राईक वरती. या वेळेस बिगिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहिलं तर चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. निर्धावची झाली. सांगता धावसंख्या स्थिर 35 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही काही चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पुढील चेंडू या वेळेसही फटका चांगला खेळलेला आहे. हवेमध्ये चेंडू आहे. एका टप्प्याने या ठिकाणी कलेक्ट केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या 37 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस पाहूया. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. रिले फिल्डिंग म्हटलं तर वागो ठरणार नाहीये. या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा पाहायला मिळत आहेत आणि 40 धावांचं लक्ष या ठिकाणी आदित्य 11 न्यू पिंपलास या संघासमोर ठेवलेलं आहे. तर पाहूया या धावा थांबल्या जातील की पूर्ण केल्या जातील. या ऐकूया योगेश चिकणे सर यांच्या आवाजाने. धन्यवाद. तर पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व क्रीडा रसिक खेळाडू आणि कर्णधार प्रेक्षक वर्ग सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आपण पाहत आहे भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित ही चाचणी स्पर्धा एकता स्पोर्ट्स सारंगाव आणि जोशी 11 भादवड ए संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. एकता स्पोर्ट्स सारंगाव आणि जोशी 11 भादवड ए नाणेफेक करून घ्यायचे आहे लगेच. आपण एक इनिंग झालेली आहे आणि पहिला चेंडू टाकण्याआधी आपली नाणेफेक होणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही चाचणी स्पर्धा दिवस रात्र पद्धतीने खेळण्यात येत आहे आणि या स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद लाभतोय खेळाडूंचा, संघांचा, त्यानंतर प्रेक्षक वर्गाचा. नक्कीच संतोष भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. उत्कृष्ट खेळाडू आहेत ते, अष्टपैलू खेळाडू, तसेच आपल्या संघटनेवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
तर नाणेफेक होणार आहे इथे दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार इथे हजर आहेत. जोशी 11 भादवड ए संघाने अगदी दिमाखात कालनेर संघाला पराभूत केलेला आहे. त्यांचे कर्णधार नक्कीच उत्साहात असतील पहिला सामना जिंकल्यानंतर. एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाचे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार इथे हजर आहेत. संतोष भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण आता नाणेफेक करून घेणार आहोत. काटाई संघ आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. काटाई संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. संतोष भाऊंकडे कॉइन सुपूर्द करतोय. एकता स्पोर्ट्स सारंगाव आणि जोशी 11 भादवड या संघामध्ये एक जबरदस्त मुकाबला इथे पाहायला मिळणार आहे. जोशी 11 भादवड संघाचे कर्णधार कॉलिंग करणार आहेत. बघूया काय निर्णय लागते इथे. तर एकता स्पोर्ट्स सारंगाव हा संघ नाणेफेक जिंकतोय. पाहुण्यांना विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचं आहे. नाणेफेक आपण जिंकले, फक्त आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण घेतल्या दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. तर महत्त्वाचा सामना आता होणार आहे. एकता स्पोर्ट्स सारंगाव या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर जाऊया आपण समालोचन कक्षाकडे. तिथे सज्ज आहेत आमचे समालोचक. तर दोन्ही सलामीवीर नक्कीच सज्ज झालेले आहेत. क्षेत्ररक्षण सजतंय, फुलतंय, बहरतंय. एकंदरीत 40 धावांचं आव्हान आहे. 10च्या सरासरीने 4 षटकामध्ये तुम्हाला 40 पर्यंत मजल गाठायची आहे. रजनी क्रिकेट आहे, रात्रीचा हंगाम आहे. या प्रकाश झोतात मात्र या 40 धावा नक्कीच वाटतील तितक्या सोप्या नाही आहेत. कारण याआधी आपण बघितलं की अंजूर संघाला 34 धावा पार करता आल्या नव्हत्या. जो नांदुरकी संघासमोर त्यांचा पराभव झाला होता. इथे बघूया 40 धावांचं आव्हान आहे. सुरुवात कशी होईल? सुरुवातीपासून सकारात्मक क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. रतिलाल आणि उमेश
पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव. नक्की हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम असा झेल पकडतोय राकेश घरत आणि पहिला हादरा. काय सुरेख झेल पकडला. इंटरनॅशनल क्रिकेटची इथे एक छोटीशी झलक आपल्याला पाहायला मिळाली. बघू शकताय तुम्ही, वेगवान चेंडू होता, फुल लेंथ चेंडू. हलक्या हाताने चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, मात्र तितक्याच अनोख्या अंदाजाने हा झेल पकडला गेला. पंचांचा निर्णय कितका अनोखा पाहायला मिळतोय आपल्याला राजेंद्र बजाके सरांचा. आणि पहिला हादरा बसतोय रतिलालच्या स्वरूपात. सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव घेतल्यानंतर या चेंडूवर रक्षात्मक अंगाने खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कुठेतरी फलंदाजाचा अंदाज तिथे चुकला आणि क्षेत्ररक्षण करताना स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये गोलंदाजाने चांगला अप्रतिम झेल पकडला. राकेश घरत चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिला चेंडूवर 2 धावा गेल्यानंतर लगेच कमबॅक करतोय. रतिलालला माघारी परततोय उमेश आणि साथ देण्यासाठी येतोय तुषार. चेंडूला मात्र हलक्या हाताने पुश केला होता. चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाकडे गेला होता. तिथे मात्र एक झेल सुटलेला आहे आणि जीवनदान मिळतोय. हलक्या हाताने चेंडूला पुश करण्याचा प्रयत्न केला, मात्र हवा तसा चेंडू बॅटवर आला नव्हता. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाकडे चेंडू गेलाच होता, मात्र तिथे झेल काही झालेला नाही. 3 धावा. काय चुरस पाहायला मिळते सामन्यात. ते मात्र एक शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. स्वतःचा बचाव केलेला आहे फलंदाजाने. राकेशकडून काय गोलंदाजी होते, वेगवान गोलंदाजी, तितकीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी. फलंदाजाला समजत नाही की उजव्या एसटीच्या बाहेर खेळावं की डाव्या एसटीच्या बाहेर खेळावं. बुचकळ्यात टाकलेली ही गोलंदाजी. आता काय प्लान असेल फलंदाजाचा, काय प्लान असेल गोलंदाजाचा. काय क्षेत्ररक्षण सजलेलं आहे, जबरदस्त. इथे मात्र अप्रतिम इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा रेषे बाहेर. चौकार. जशास तसे रोकटोक प्रतिउत्तर दिलेलं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बघू शकता तुम्ही फुल लेनचा चेंडू आणि जसा चेंडू होता तशा रीतीने चेंडूला इनफिल्डच्या वरून चौकाराच्या स्वरूपाने फटवलेलं आहे. या चौकाराने आता धावसंख्या झालेली आहे ती 7. विडॉपच्या वरून चेंडूला बरोबर गॅप क्षेत्रामध्ये ढकललेलं होतं. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. माहीत आहे फलंदाजा कुठे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. एक मिड विकेट सीमारेषेकडे काऊ कॉर्नर दिसेला आणि एक लॉंग ऑनला ऑफ साईड पूर्णपणे खुली ठेवलेली आहे. कशा रीतीने गोलंदाजी करतोय बघूया. 7. इथे सफल क्रॉस झाला होता. फलंदाज पंचांकडे दात मागितली होती की डाव्याष्टीच्या बाहेरील चेंडू असावा आणि पंचांनी सांगितले की हा डाव्याष्टीच्या बाहेरील चेंडू होता. अवांतर 1 वाईटच्या स्वरूपात धाव. आता आपली धावसंख्या जणू काही गाठायच्या उंबरठ्यावर पोहोचलेले आहेत, कारण धावा झालेल्या आहेत त्या 8. पुन्हा एकदा राकेश. मोठा फटका दे दनादन आणि चेंडू हवेत जाईल का सीमारेषे बाहेर. पंचांचा काय निर्णय येतोय आणि येतोय निर्णय हा बजागे सरांचा षटकार. शेवटचे 2 चेंडू किती महागात पडले बघा. 4 चेंडू पर्यंत चांगली गोलंदाजी राकेश यांनी हाताळली होती, मात्र शेवटच्या 2 चेंडूवर आपल्या फलंदाजीची हुकूमत दाखवलेली आहे फलंदाज उमेश याने. धावसंख्या 14. 10ची सरासरी गाठायची होती. 4 धावेने धाव सरासरी पुढे आहे. चाळीस धावा असं वाटलं होतं की कुठेतरी कठीण होऊ शकतील, मात्र पहिल्या षटकात 4 चेंडू पर्यंत अडखळत खेळत होते दोन्ही सलामीवीर. एक फलंदाज बाद झाल्यानंतर त्यानंतर मग आक्रमक रूप धारण केलेलं आहे
फलंदाज उमेश याने. मच्छिंद्र येतोय गोलंदाजी मार्गावर. मच्छिंद्र पाटील ह्या षटकात मात्र मच्छिंद्र यांना कमबॅक करावं लागेल, कारण या षटकामध्ये क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे. जो 5व्या चेंडूवर चौकार आला होता ना, प्रेक्षणीय चौकार होता, तिथून सामन्याला कलाटणी मिळाली. लगेच फलंदाजाचं जे आत्मविश्वास होतं ते दुणावलं आणि त्यानंतर लगेच षटकार. अवांतर धाव गेली होती वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 14. अजूनही 36ची आवश्यकता, 26ची आवश्यकता. हो, इथे जादुई गोलंदाजी करावी लागेल. ज्या संघामध्ये स्पिनर गोलंदाज असतात, फिरकी गोलंदाज असतात, त्या संघाकडे एक प्लस पॉईंट असतो. जसं की पूर्णा संघाकडे राकेश सारखे आहेत स्पिन गोलंदाज. वडूनगर संघाकडे 2 गोलंदाज आहेत लेग स्पिन करणारे. प्रत्येक संघाकडे असे गोलंदाज आहेत. ती मजेची बाजू असतो. आणि इथे मात्र जशास तसे प्रत्युत्तर दिलेले आहे. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषे बाहेर. चौकार. 18 झालेली आहे धावसंख्या. 22ची आवश्यकता. आता मात्र सकारात्मक क्रिकेट पाहायला मिळतोय. 3 मोठे फटके पाहायला मिळतात. एकंदरीत 4 चेंडू या. हो बघा, ऑफ स्पिन झाला चेंडू पडल्यानंतर आणि त्या अनुषंगाने सोडून देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जास्त वळण घेतल्यामुळे चेंडू बॅटवर आलेला आहे. आणि इथे एक अवांतर नाही, एक सिंगल एकेरी धाव आलेली आहे. बॅटला स्पर्श करून गेला होता चेंडू. धावसंख्या 19. अजून 21ची आवश्यकता. हे चेंडू चांगल्या रीतीने हाताळे लागतील. उर्वरित 3 चेंडू. आयोजन नियोजन बघा. बेल्सला स्पर्श झाल्यानंतर बेल्स कसे सिग्नल देत आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारे तेथे पंचांना जास्त त्रास होणार नाहीये निर्णय देण्यामागे. कधी कधी असे प्रसंग येतात की मोठा फटका आणि हा ऑफ स्पिनला त्याच प्रत्युत्तर दिलेलं आहे. जाईल चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते तिथे खेळाडू कक्षात. अगदी उत्साहामध्ये आहेत सर्व खेळाडू, कारण त्यांचे फलंदाज भरात आलेले आहेत. उमेश खास करून भरात आलेला आहे. आपला रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे या रजनी क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा मच्छिंद्र. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. स्ट्राईक रुटेट होईल का? हो, पुन्हा स्ट्राईक येईल त्याच फलंदाजाकडे. उमेश स्वतः स्ट्राईक घेण्यासाठी बघा किती प्रयत्न करतोय. धोक्यामध्ये टाकलं होतं स्वतःला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. धावसंख्या 27. 13ची आवश्यकता. जितके चेंडू तितक्या धावांची आवश्यकता. 13 चेंडू 13 धावांची आवश्यकता. हो, इथे फसवा चेंडू. असे चेंडू हाताळणे गरजेचं होतं. या प्रकारचे चेंडू तुम्हाला टाकणं गरजेचं होतं. मात्र उशिराने एक निर्धाव चेंडू आला. अजूनही काही घडू शकते, सांगू शकत नाही. सामना कुठून कुठे कलाटणी घेईल. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कोण गोलंदाज असेल जो शेवटच्या षटकापर्यंत 6 ते 5 धावा ठेवू शकेल राखून. एकता स्पोर्ट्स सारंगाव आपण रेडे राहायचं आहे. वेलकम केवल पाटील, मॅन फ्रॉम काटई. उभरता सितारा. उत्कृष्ट रेग्युलर क्रिकेटर. त्यांच्या वडिलांनी आताच गोलंदाजी केली.
बघूया काही मुलं आपल्या वडिलांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मैदानामध्ये सोबत दाखल होतात. कधी कधी त्यांचे वडील चांगली कामगिरी करतात. आपल्या वडिलांनी सामनावीराचा पुरस्कार घेतल्यानंतर त्यांना अतिशय आनंद होतो. वेद नितीन पाटील हे सुद्धा आपल्या वडिलांसोबत आलेले आहेत. इथे बघूया 12 चेंडू 13ची आवश्यकता. इथे फुलटॉस चेंडू दिशा दिलेले खाली क्षेत्रात नाही, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डिक स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जरी खाली क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं होतं तरी मात्र तिथल्या क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल. प्रवीण अधिचित्त्याच्या गतीने चेंडूवर आले आणि 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या. आता मात्र ते खोदून काढले चेंडूला. एकच धाव. दहा चेंडू 10 धावांची आवश्यकता. चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल सुभाष आपणास. आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली. हा झेल होईल का? हो, गणेश खाली येतोय आणि झेल पकडला ते सुरक्षित. एक धोकादायक फलंदाज मात्र आता तंबूच्या आश्रयाला जातो. इथून काहीतरी आपल्याला चमत्कार पाहायला मिळेल का? 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हे 3 चेंडू सुभाष यांना चांगल्या रीतीने हाताळावे लागतील. शेवटच्या षटकात तुम्हाला 6 ते 7 धावा, जेणेकरून 8 पर्यंत तरी धावा ठेवणं गरजेचं आहे. कारण इथे प्रेक्षक वर्ग जो बसलेला आहे, प्रेक्षक वर्ग सामना पाहतायत, त्यांना असं हवं आहे की सामना रंगतदार व्हावा. सर्व प्रेक्षकांचं एकच मागणं असतं, एकच इच्छा असते की संघ कुठला जिंको, सामना रंगतदार व्हावा. आम्ही ते आलेलो आहोत. नक्कीच आमचं मनोरंजन व्हावं, आम्हाला सामना पाहताना आनंद मिळावा. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हे 3 चेंडू अतिशय महत्त्वाचे आहेत. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज येतोय रमाकांतच्याकडे काय डावपेच असतील. सामना फिनिश करायचा की शेवटच्या षटकापर्यंत न्यायचा? हो, उत्कृष्ट ड्राईव्ह केलेलं आहे. लांगो आपला क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली, चुकीला इथे माफी नाही. मैदान पूर्णपणे खुलं आहे आणि इथे जराशी जरी तुम्ही चुकी केली तरी तुम्हाला त्या चुकीला माफी नाही आहे. मच्छिंद्र यांच्याकडून चुकी झालेली आहे. 1च्या ऐवजी 2 धावा जात आहेत. धावसंख्या 32. आधीच आपल्याकडे या षटकात विचार केला तर धावा वाचवणं कमी आहे. मात्र ते जर तुम्ही अशा मिस पिलच्या स्वरूपात धावा द्याल तर मात्र नक्कीच गोलंदाज तुमच्यावर नाराज होतील. सुभाष पुढे ससावर खेळण्याचा प्रयत्न, बॅची कडा घेतली. यष्टीरक्षक चांगलं झालेलं आहे. तिथे जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे. गली क्षेत्रामध्ये स्वतः यष्टीरक्षकाने जाऊन चेंडूला अडवलेलं आहे. धावसंख्या 33. 7 चेंडू 7. बघा TV स्क्रीनवर आपल्याला दिसते किती साफसूत्र टेलिकास्ट आणि किती सुंदर स्कोर. 7 चेंडू 7 धावांची गरज. नीट 7x7 डिलिव्हरी. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. एकदा पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का? हो, जाईल. प्रयत्न केला गेलेला आहे आणि इथे मात्र 2 धावा अगदी सहज पूर्ण. धावसंख्या 35. 6 मध्ये 5ची आवश्यकता. समीकरण सोपं झालेले आहे. सुरुवातीला जेव्हा सलामी मैदानामध्ये उतरले होते तेव्हा षटकामागे 10ची सरासरी होती. इथे आता षटकामागे फक्त 5 धावा तुम्हाला करायच्या आहेत. आपल्या इतर फलंदाजांनी समीकरण सोपं करून दिलेलं आहे. एकता स्पोर्ट्स सारंगाव पण तयार राहायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ जोशी 11 भादवड दिमाखात पहिला सामना जिंकला होता. त्याच त्वेषाने ते उतरणार आहेत पुन्हा एकदा मैदानात. सहा चेंडू 5 धावांची आवश्यकता. काय इथे बघूया काही
चमत्कार पाहायला मिळेल. महेश लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नाणेफेक जिंकल्यानंतर आपण जे क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आम्हाला सहकार्य करायचं आहे. एकता स्पोर्ट्स सारंगाव नक्की सहकार्य प्रत्येक संघाने केलेलं आहे, त्यात काही शंका नाही. इथे वेगवान चेंडू, अतिशय वेगवान चेंडू. दाद मागितली होती पंचांकडे कॉर्ड बिहाइंडसाठी, काही घडलंच नाही. तिथे चेंडू फक्त यष्टांच्या वरून जाण्याचं काम केलेलं आहे आणि यष्टीरक्षकाने त्याचं काम चोख बजावलेलं आहे. आत्ता 5 मध्ये 5. काय दडलंय या प्रत्येक चेंडूमध्ये, काय गुपित आहे या चेंडूमध्ये. गोलंदाजालाच माहीत, फलंदाजालाच माहीत रणनीती काय असेल एकमेकांसमोर. फलंदाजाची रणनीती काय, गोलंदाजाची रणनीती काय, यष्टी रक्षक काय इशारा करेल. आखो ही आखो में 5 मध्ये 5. तेच तरार चेंडू, वेगवान चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, नाही पोहोचू शकत मच्छिंद्र त्याच्यापर्यंत आणि चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार. दोन्ही संघांची धावसंख्या समान. इथे जर क्षेत्ररक्षक चपल गतीचा असता कदाचित झेतपर्यंत पोचू शकला असता आणि पोचायला हवं होतं. खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षकाला पोचता आलं नाही तिथपर्यंत. परिणामी गोलंदाजाला त्याचा फटका बसला आणि 4 धावा या चेंडूवर गेलेल्या आहेत. हो, काय गोलंदाजी आहेत तेच तर. वेगवान, अतिशय वेगवान, पूर्णपणे 100% योगदान दिलं होतं महेश याने. खरोखरच महेशाची तारीफ करायला लागेल. त्याने त्याचं 100% योगदान दिलं होतं. क्षेत्ररक्षकांकडून जर साथ मिळाली असती तर नक्की तिथे आपल्याला चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. अजूनही 1 धावेची आवश्यकता. चेंडू शेष आहेत 3. आता इथे मात्र हो जे सुटलेलं आहे बघा. क्षेत्ररक्षकांनी शेवटपर्यंत साथ सोडलेली आहे आणि अशा रीतीने ही स्पर्धा सुद्धा सोडावी लागेल कदाचित काटे संघाला. 2 सामने पराभूत झालेले आहे काटे संघ आणि ते अभिनंदन विजयी संघाचे. अभिनंदन. न्यू तुफान पिंपला संघ आपणासाठी शुभेच्छाही आलेल्या आहेत. अल्पेश गायकवाड उत्कृष्ट स्कोरर यांच्याकडून सामना बघतायत ते लाईव्हच्या स्वरूपात. त्यांच्या